नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पूनम तिरुमलेज किचन या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन रेसिपी ज्याचं नाव आहे भाकरीचा चुरमा। तर तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते तर जे शिळ्या भाकरी आपल्याकडे पडले असतात सकाळची किंवा संध्याकाळची, त्याला आपण मिक्सरमधून छान असं बारीक काढून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ते थोडं कोरडं वाटतं, त्याच्यामध्ये थोडंसं गरजेनुसार पाणी टाकून त्याला थोडं ओलं करून घ्यायचं आहे। आणि ओलं करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरता मीठ आणि हळद आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे। बघा, तर अशा पद्धतीने आपण जो चुरमा आहे त्याला पाणी लावून आपण ओलं केलेलं आहे। आता चवीसाठी आपण घेणार आहोत मीठ, त्याच्यानंतर हळद आणि त्याला छान असं मिक्स करून ठेवायचं आहे। एकीकडे आपलं जे साहित्य आहे तडका देण्यासाठी ते आपण तयार केलेलं आहे। तर एक आपण कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 पडी आपण तेल घ्यायचं आहे। आणि तेल टाकल्यानंतर त्याला छान असं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण बारीक आपले जे काही व्हेजिटेबल्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर मी सुरुवातीला इथे जिरे टाकलेलं आहे, त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे। लसूण जरा जास्तच टाकायचं जेणेकरून छान असा स्वाद लागतो। त्याच्यानंतर कांदे टाकायचे आहेत बारीक चिरलेल्या कांद्यांमुळे खूप छान असा आपल्या चुरमाला हा स्वाद येत असतो। त्याच्यानंतर मी इथे जी लोंगी मिरची असते ते 2-3 टाकलेले आहेत। एक जाड मिरची असते ती पण टाकलेली आहे। त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा आपण याच्यात टाकायचा आहे। त्याला छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे मंद आचेवर। आणि मंद आचेवर परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अजून स्वाद वाढवण्यासाठी एक गोष्ट टाकणार आहोत, ते म्हणजे शेंगदाण्याचं बारीक कूट। शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे ह्या चुरम्याला वेगळ्याच पद्धतीचा स्वाद हा येत असतो। तर तुम्ही पाहू शकता छान आपले हे जे आहेत कांदे, टोमॅटो, मिरची तर हे छान पद्धतीने परतून आपण घेत आहोत। जोपर्यंत लालसर रंग येत नाही तोपर्यंत आपण त्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आता मी जे आपले शेंगदाण्याचं जो कूट होतं ते मी बारीक करून ते त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। शेंगदाण्याचं कूट हे टाकल्यानंतर छान असा खमंग वास येतो आणि चुरम्याला एक वेगळा असा स्वादिष्ट असा आपला हा चुरमा लागत असतो। कारण शेंगदाण्याला प्रॉपर त्याच्यामध्येच तेल असतं, म्हणून ते जेव्हा आपण छान असं परतून घेतो त्यावेळेस त्याला छान असं तेल हे सुटत असतं। तुम्ही पाहू शकता आता आपला जो चुरमा आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपण त्याला मिक्स करून ठेवलं होतं, तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि छान असं खालीवर व्यवस्थित एकजीव त्याला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे काही इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याचा स्वाद त्याला व्यवस्थित प्रॉपर लागेल। त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आपण वरून टाकू शकतो। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं त्याला स्वाद येत असतो। तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट तयार होणारा आपला चुरमा जो आहे तो तयार आहे। त्याला 2 मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित वाफवलं जाईल। तर तुम्ही पाहू शकता तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा चुरमा करू शकता। तर नक्की ट्राय करून बघा, कसा वाटला व्हिडिओ तर नक्की सांगा।